नव्या सरकार स्थापनेच्या घडामोडींना आता वेग आल्याचं पाहायला मिळतंय। थोड्याच वेळात शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत। विद्यमान विधानसभेचा आज शेवटचा दिवस आहे। आज कार्यकाळ संपतोय आणि नव्या सरकारच्या स्थापनेपर्यंत एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री असणार आहेत। महत्त्वाची बातमी आपण सध्याही पाहू शकतो। नव्या सरकार स्थापनेच्या घडामोडींना सध्या हा वेग आल्याचं पाहायला मिळतंय। अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील आणि विद्यमान विधानसभेचा आज शेवटचा दिवस आहे। आज शेवटची तारीख आहे आणि त्यानंतर नव्या सरकारच्या स्थापनेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री असणार आहेत। आपण सध्या ही दृश्य पाहू शकतो। उपमुख्यमंत्री अजित पवार हे राजभवनामध्ये दाखल झालेले आहेत। त्यांचा ताफा या ठिकाणी पोहोचलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी अपडेट, उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत राजभवनामध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळतं आणि त्याची आपण सध्या ही लाईव्ह दृश्य पाहू शकतोय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्यासोबत आहेत। धनंजय, आपण पाहतोय नव्या सरकार स्थापनेच्या घडामोडींना हा वेग आल्याचं पाहायला मिळतात। नुकतीच ही दृश्य उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या राजभवनात दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। गौरी, आपण जर पाहिलं तर आता नुकतंच देवेंद्र फडणवीस हे सुद्धा राजभवनावर पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। महायुती ला जे आहे ते बहुमत या विधानसभेच्या निकालामध्ये मिळालेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी जे आहे ते हालचाली सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत जर आपण पाहिलं तर जे सध्याची विधानसभा आहे तिचा कार्यकाळ हा आज संपतोय। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आज राजीनामा जो आहे त्यांचा तो या ठिकाणी राज्यपालांकडे सुपूर्द करण्यासाठी राजभवन या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ते आता थोड्याच वेळात जे आहे ते CP राधाकृष्णन जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत त्यांच्याकडे आपला जो राजीनामा आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा तो सुपूर्द करतील। त्यानंतर जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जे आहेत ते काही काळ असलेले आपल्याला पाहायला मिळतील। जोपर्यंत नवीन सरकार जे आहे ते बसत नाही, मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली जात नाही, तोपर्यंत जे आहे ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्या कडे असणार आहे। आपण जर पाहिलं तर आता महायुती सरकारमध्ये नवीन मुख्यमंत्री कोण होणार याबद्दलची उत्सुकता ही कमालीची वाढलेली आपल्याला पाहायला मिळते। अनेक चर्चेंना उधाण आहे। यामध्ये आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच्या चर्चांना जोर आलेला आहे। त्याचबरोबर अजित पवार असतील किंवा तिन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते असतील, नेते मंडळी असतील, नवनिर्वाचित आमदार असतील यांच्याकडून पण जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून आपल्या जे नेते आहेत त्यांच्या नावाची मागणी जी आहे ती सुद्धा होताना पाहायला मिळते। आता या सगळ्या चर्चा रंगलेल्या आहेत। आता यामध्ये कोण मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हे पाहणं महत्वाचं असेल। मात्र त्याचबरोबर वेगवेगळ्या तारखा ज्या आहेत शपथविधीच्या त्या सुद्धा सांगितल्या जात आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईत दाखल होणार असं सुद्धा सांगितलं जात आहे। त्यामुळे एकंदरीत आता सगळ्या राजकीय घडामोडींना वेग आलेला पाहायला मिळतो आणि आता थेट जे आहे ते दोन्ही उपमुख्यमंत्री हे राजभवनावर पोहोचलेले आहे। आता थोड्याच वेळात जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आता राजभवनावर पोहोचतील आणि त्यानंतर जे आहे ते त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा जे आहे ते राज्यपाल CP राधाकृष्ण यांच्याकडे सुपूर्द करतील। आपण जर पाहिलं तर एकंदरीत या ज्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला यामध्ये भाजपला सगळ्यात जास्त जागा ज्या आहेत त्या यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। 132 जागा आहेत त्या या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि त्याचबरोबर जे आहे संख्याबळ सगळ्यात जास्त हे भाजपकडे असल्यामुळे मुख्यमंत्री पदावर अर्थात भाजपने जो आहे तो दावा केलेला आहे। मात्र जर आपण पाहिलं तर याआधी ज्यावेळेस एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं ज्यावेळेस सरकार बनलं, ज्यावेळेस शिवसेना मध्ये फूट पडली त्यावेळेस जे आहे त्यावेळेस सुद्धा अशाच प्रकारच्या चर्चा होत्या की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार। मात्र त्यावेळेस जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती। त्यामुळे यावेळेस देखील आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भोवती मुख्यमंत्री पदा संदर्भातला सगळं जे आहे ती चर्चा जी आहे ती यांच्याच भोवती फिरताना पाहायला मिळते। त्यामुळे नेमकं यावेळेस मुख्यमंत्री पदाची शपथ कोण घेणार याची उत्सुकता जी आहे ती सुद्धा शिगेला पोहोचलेली आहे। त्याचबरोबर काही भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची नावं सुद्धा मुख्यमंत्री पदा संदर्भात
समोर येताना पाहायला मिळते. त्यामुळे नेमका मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण आता हे स्पष्ट लवकरच होईल. मात्र आज जे आहे ती विधानसभा जी आहे सध्या अस्तित्वात असलेली तिचा कार्यकाळ जो आहे तो आज संपतोय. त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे CP राधाकृष्णन राज्यपाल आहेत त्यांना भेटतील आणि त्यांना आपला राजीनामा सुपूर्द करतील. आता आपण जर पाहिलं तर अजित पवार सगळ्यात प्रथम जे आहेत ते राजभवन या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांच्या मागोमाग जे आहेत ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा राजभवन या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आता फक्त जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जे आहेत ते या ठिकाणी राजभवनावर पोहोचणार आहेत. थोड्याच वेळात जे आहेत ते सुद्धा पोहोचतील आणि त्यानंतर तिघही मिळून जे आहे ते राज्यपाल यांना आपला राजीनामा जो आहे तो सुपूर्द केला नक्कीच जाईल. धनंजय, असं आपल्या सोबत जोडले राहत. तर आपण सध्या ही 3 दृश्य पाहतोय. देवेंद्र फडणवीस राजभवनामध्ये पोहोचले त्यावेळीची ही दृश्य. दुसऱ्या दृश्यांमध्ये अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या ठिकाणी पोहोचतील आणि तिसऱ्या दृश्यांमधून आपण सध्या पाहू शकतो अजित पवार हे राजभवनामध्ये पोहोचले त्यावेळीची आपण ही 3 दृश्य सध्या पाहू शकतोय. आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत. सुशांत, आपण पाहतोय 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री सध्या राजभवनामध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळतं. अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा त्या ठिकाणी पोहोचतील आणि कधीपर्यंत ते मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ शकतात आणि नवा मुख्यमंत्री कोण याबाबत सुद्धा सस्पेन्स सध्या वाढल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी बरोबर आहे गौरी. आपण जर बघितलं असेल तर आज खरं तर विधानसभेची मुदत जी आहे ते आज संपणार आहे आणि त्याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील हे आता राजभवनावर पोहोचलेत. थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभवनावर येतील आणि तिन्ही नेते जे आहेत ते राजीनामा देतील. आणि आपण जर बघितलं असेल तर सध्या महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण यावरून सध्या चर्चा सुरू आहे. एकीकडे एकनाथ शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत अशी कार्यकर्त्यांची मागणी भावना आहे. तर दुसरीकडे भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील वाटतंय की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत. लवकरच यावर तोडगा निघेल, कारण जे आपल्याला माहिती मिळते त्यानुसार देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील हे जवळपास निश्चित झालंय. मात्र आता एकनाथ शिंदेची समजूत कशी काढतील वरिष्ठ नेते ते पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. सर्वस्वी चेंडू जो आहे तो दिल्लीश्वरांच्या हाती आहे. स्वतः अमित शहा हे यामध्ये पुढाकार घेतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं चेहरा कोण द्यावा मुख्यमंत्री पदाचा. भाजपचे देखील कार्यकर्ते म्हणतायत, भाजपचे प्रमुख नेते म्हणतायत की देवेंद्र फडणवीस यांचा खऱ्या अर्थाने त्याग आहे. 2.5 वर्ष देवेंद्र फडणवीस यांनी त्याग केला आणि उपमुख्यमंत्री पदी ते विराजमान झाले होते. मात्र आता भाजपला चांगल्याच बहुमत मिळाले, चांगल्या जागा मिळाल्यात. भाजपच्या आणि मित्रपक्षाच्या जागा जवळपास 137 जागा ज्या आहेत त्या अपक्षांना घेऊन भाजपच्या झालेल्या आहेत. आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे देखील जवळपास 57च्या आसपास ते गेलेले आहेत. 60 जागांच्या आसपास मित्रपक्ष पकडून गेलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी त्यांच्या पक्षाकडून देखील दावा करण्यात येतोय की एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात यावं. आता मुख्यमंत्री नेमका कधी निवडला जातोय, कारण आज खरं तर राजीनामा दिल्यानंतर आज खरं तर मुदत संपते, त्यानंतर येत्या आठवड्याभरात नवीन सरकार स्थापन करावं लागणार आहे. सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच असतील. मात्र आता राजीनामा दिल्यानंतर हालचाली वाढतायत का मुख्यमंत्री पदाच्या, आणि दुसरीकडे हे सरकार स्थापन कधी करणार, कारण महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालंय, महायुतीच्या सर्वाधिक जागा निवडून आलेल्या आहेत आणि लवकरात लवकर सरकार स्थापन करण्याच्या हालचाली ज्या आहेत त्या सुरू होत होत्या. मात्र मुख्यमंत्री पदावरून कुठेतरी चर्चा अडकलेली आहे दोन्ही गटाकडून, म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून असेल, भाजपकडून असेल, मुख्यमंत्री पदावर चर्चा आहेत, प्रतिदावे आहेत. त्यामुळे हा तिढा आता केंद्रीय नेतृत्व कधी सोडवत आहे आणि लवकरात लवकर खरंच सरकार स्थापन होत आहे का, कारण जी माहिती मिळते त्यानुसार पुढच्या आठवड्यात 2 तारीखला कदाचित नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊ शकतो. फक्त ही चर्चा आहे, मात्र त्याआधी काही हालचाली होत आहेत का, मुख्यमंत्री पदाचा जो तिढा आहे तो सुटतोय का हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. जर गौरी मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांना दिलं नाही तर त्यांच्या पक्षाला साहजिकच आहे चांगले खाती जी आहेत ती द्यावी लागतील, त्याची मागणी देखील त्यांची आहे. त्यामुळे आता केंद्रीय नेतृत्व काय निर्णय घेत आहे या सगळ्याकडे आपल्याला पाहावं लागेल. मात्र आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, हे आता राजभवनावर पोहोचलेले आहेत. राज्यपालांना थोड्याच वेळात ते आपला राजीनामा देतील. मुख्यमंत्री देखील थोड्याच वेळात पोहोचतील. मुख्यमंत्री आल्यानंतर तिन्ही नेते एकत्र राजीनामा देतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं हालचाली सुरू होतील. गौरी. हो हो सुशांत, आपण पाहू शकतो तीनही पक्षांच्या खरं तर कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आपलाच नेता हा मुख्यमंत्री व्हावा. काय नेमक्या भावना आहेत कार्यकर्त्यांचा, सध्या काय त्यांचं म्हणणं आहे?
गौरी, आपण जर बघितलं असेल तर शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक आहेत. आज सकाळी खरं तर सगळे कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर जमणार होते. काही कार्यकर्ते जमले देखील, मात्र काल रात्री एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केलं रात्री उशिरा. ते म्हणाले की महायुती म्हणून आपण लढलेलो आहोत, महायुतीमध्ये कोणतेही वाद नाहीत, त्यामुळे कुणीही गर्दी करू नये असं ट्विट होतं. मात्र आपण जर बघितलं असेल तर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना ज्या आहेत त्या तीव्र आहेत. भाजपकडून सातत्याने सांगितलं जात आहे की आम्ही त्याग केला, 2.5 वर्ष आमचा त्याग होता आणि आता आम्ही महायुतीमधील सर्वात मोठा पक्ष हा भाजप आहे आणि त्याचमुळे देवेंद्र फडणवीस यांनी 2.5 वर्षापूर्वी केलेला त्याग हा लक्षात घेता कुठेतरी हे मुख्यमंत्री पद जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांना देण्यात यावं, भाजपच्या वाट्याला यावं अशी मागणी भाजपचे प्रमुख नेते करतात, भाजपचे सगळे पदाधिकारी करतात आणि आता सर्वस्वी निर्णय जो आहे तो केंद्रीय नेतृत्व घेणार. आणि केंद्रीय नेतृत्व निर्णय काय घेत आहे भाजपच्या वाट्याला. सुशांत, तुम्हाला थोडं थांबवते. आपण सध्या ही लाईव्ह दृश्य पाहू शकतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही ताफा राजभवनामध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय. नव्या सरकार स्थापनेच्या घडामोडींना हा वेग आलेला आहे आणि सध्या हा रवाना झालेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा ताफा वर्षा निवासस्थानावरून रवाना झाल्याची ही दृश्य अगदी थोड्याच वेळात त्यांचाही ताफा राजभवनामध्ये दाखल होईल. आणि आज विद्यमान विधानसभेचा आज शेवटचा दिवस आहे. नव्या सरकार स्थापनेपर्यंत खरं तर एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री राहतील. अगदी आपण थोड्या वेळापूर्वीच पाहिलेलं होतं, देवेंद्र फडणवीस हे सुद्धा राजभवनामध्ये पोहोचलेले होते. अजित पवार हे सुद्धा राजभवनामध्ये दाखल झालेले होते. नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही वर्षा निवासस्थानावरून रवाना झालेले आहेत. अगदी थोड्याच वेळात ते सुद्धा राजभवनामध्ये दाखल होतील आणि आपला मुख्यमंत्री पदाचा आज राजीनामा देण्याची ते शक्यता आहे. महत्त्वाची अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी सध्या आपण पाहू शकतो. सध्याची ही लाईव्ह दृश्य आहेत. तीनही महत्त्वाचे नेते, तीनही पक्षांच्या महत्त्वाचे नेते सध्या राजभवनामध्ये दाखल झालेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा अगदी थोड्याच वेळात राजभवनामध्ये दाखल होतील आणि आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा ते सुपूर्द करणार अशी माहिती मिळते. आपण पहिल्या दृश्यांमधून पाहू शकतो देवेंद्र फडणवीस जेव्हा राजभवनामध्ये पोहोचलेले होते त्यावेळीची ही दृश्य आहेत. दुसऱ्या दृश्यांमधून अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे राजभवनामध्ये दाखल झालेले होते त्यावेळीची ही दृश्य आहेत. खरं तर नवा मुख्यमंत्री कोण याचा सस्पेन्स अद्याप हा कायम दिसतोय. तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावा अशी मागणी केली जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभवनामध्ये कधीपर्यंत पोहोचतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत. निखिल, सध्याचे आपण दृश्य पाहतोय वर्षा निवासस्थानाबाहेरूनची दृश्य, ज्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या राजभवनाकडे येण्यासाठी रवाना झाल्याचं पाहायला मिळत आहे. नक्कीच आपण पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदाचा आज स्वतः ते राजीनामा देतील आणि या ठिकाणाहून आता त्यांचा पूर्णपणे ताफा आहे तो राजभवनाकडे निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आताच ते मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानावरून हे निघालेले आहेत आणि राजभवनाच्या दिशेने त्यांची वाटचाल आहे ती सुरू आहे. आपण पाहिलं झालं तर आज शेवटचा दिवस आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री पदाचा ते राजीनामा देईल, परंतु पुढचा मुख्यमंत्री कोण या संदर्भात सर्व ज्या चर्चा आहेत त्या लागून राहिलेल्या आहेत. त्यामुळे आता राजीनामा दिल्याच्या नंतर या केंद्रातून नक्की बैठकींमध्ये कुठलं नाव पुढे येतंय आणि त्याच्यानंतरच सर्व ज्या महाराष्ट्रातील महायुतीमध्ये असलेल्या पक्षश्रेष्ठी बसून हा निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या आधी देखील सांगितलेलं होतं. त्यामुळे आता राजभवनावरती हा संपूर्णपणे राजीनामा दिल्याच्या नंतर आता पुढच्या घडामोडींकडे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. हो निखिल, आपण पाहू शकतो देवेंद्र फडणवीस सुद्धा राजभवनामध्ये पोहोचलेले आहेत. अजित पवार सुद्धा राजभवनामध्ये दाखल झालेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कधीपर्यंत पोहोचतील आणि कधीपर्यंत ते राजीनामा देण्याची शक्यता आहे? पुढील 2 मिनिटांमध्ये आहेत ते आता मुख्यमंत्री राजभवनामध्ये पोहोचतील आणि याच राजभवनामध्ये या आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री निखिल, मी तुम्हाला थोडंसं थांबवते. सध्याची आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा राजभवनामध्ये दाखल झालेले आहेत. त्यांचा गाड्यांचा हा ताफा आपण पाहू शकतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजभवनामध्ये दाखल झाल्याची सध्याची आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गाड्यांचा ताफा आपण पाहू शकतो. अगदी थोड्याच वेळापूर्वी आपण पाहिलेलं होतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हेही राजभवनामध्ये दाखल झालेले होते. पुढारी न्यूजवर आपण एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा राजभवनामध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळते. अगदी थोड्याच वेळात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील अशीही सध्या शक्यता आहे. तीनही महत्त्वाचे नेते हे राजभवनामध्ये दाखल झालेले आहेत आणि आपण ही तीनही दृश्य खरं तर पाहिलेली आहेत. सध्याची ही लाईव्ह दृश्य पुढारी न्यूजवर एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण पाहतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजभवनामध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर आपण सध्या पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील आणि ही लाईव्ह एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजवर. आपण याआधी पाहिलेलं होतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हेही राजभवनामध्ये दाखल झालेले होते. सध्याची ही लाईव्ह दृश्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा राजभवनामध्ये दाखल झाले. खरं तर विद्यमान विधानसभेचा आज शेवटचा दिवस आहे. आज त्यानंतर सरकार बरखास्त झाल्यानंतर नवीन सरकार येईल आणि त्यानंतर नवा मुख्यमंत्री खरं तर जबाबदारी स्वीकारेल. त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आपला राजीनामा देतील आणि त्या संदर्भातली आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय. नव्या सरकार स्थापनेच्या घडामोडींना हा वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला राजीनामा सुपूर्द करणार अशी माहिती मिळते. आपण सध्याची ही दोन दृश्य अगदी थोड्या वेळापूर्वीची ही दृश्य आहेत. जेव्हा देवेंद्र फडणवीस राजभवनामध्ये पोहोचलेले होते त्यावेळीची दृश्य. अजित पवार सुद्धा राजभवनामध्ये दाखल झालेले होते. राजभवनाबाहेरची ही दृश्य आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही राजभवनामध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय. खरं तर नवा मुख्यमंत्री कोण याचा सस्पेन्स अद्यापही कायम दिसतोय. तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावा अशी आशा व्यक्त केली जाते, इच्छा व्यक्त केली जाते. सध्याची ही दृश्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजभवनामध्ये दाखल झालेले आहेत. त्यांचं स्वागत सध्या करण्यात येत आहे आणि त्यावेळीची ही दृश्य पुढारी न्यूजवर एक्सक्लुझिव्ह आणि लाईव्ह दृश्य आपण ही पाहू शकतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजभवनामध्ये सध्या दाखल झालेत. अगदी थोड्याच वेळात ते आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील आणि नव्या सरकार स्थापनेच्या हा घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळते. आपण सध्या राजभवनातली ही दृश्य पाहतोय. आपल्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सुद्धा आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत काही आमदार सुद्धा आहेत, नेते सुद्धा आहेत आणि सध्याची ही दृश्य पाहतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तीनही नेते एकत्र आपल्याला पाहायला मिळतात. अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील. पुढारी न्यूजवर आपण ही लाईव्ह आणि एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहतोय. तीनही महत्त्वाचे नेते हे राजभवनामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्या संदर्भातली ही दृश्य. चला 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 2 मिनिटं थांबून जा.